विशाळगड घटनेसंदर्भात एमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडवरील अतिक्रमण प्रकरण राज्यात तापलंय। फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिलं। माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना एमआयएमच्या अब्दुल्ला डोणगावकर यांनी थेट भिडे गुरुजींवर आरोप केला। भिडे गुरुजींच्या अनुयायांनी हे कृत्य केले। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रीय स्तरावरील राहुल गांधी हे या प्रकरणी गप्प का आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतेवेळी मोहसिन मैंदर्गीकर, इलियास शेख, वाहिदा भंडाले, अनिसा डोका, सलमा सय्यद, एजाज बागवान, कमरुल शेख, शोएब चौधरी, हारिस कुरेशी, अझहर कोरबू, सचिन कोलते, महबूब अली कुरेशी, अशफाक बागवान, मोहसिन नायकवाडी, आमिर सोहेल आदींची उपस्थिती होती।